हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत. तर मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत एक व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. अतिशय इम्पॉर्टंट. नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. JEE घ्या, CET घ्या किंवा नीट आणि बोर्ड, सगळ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि नावात एकदम डिफिकल्ट आहे, पूर्ण सिलेबस पण डिफिकल्ट आहे. बट म्हणतात ना, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. या टॉपिकला आपण तोडून 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 शिकणार आहोत. काही जास्त वेळ नाही, 15-15, 20-20 मिनिटं लेक्चर असते त्याच्यामध्ये. पण डेली अपडेटमध्ये राहा, डेली अभ्यास करा, देन ओनली इट विल बी इफेक्टिव्ह अँड इझी. बिकॉज ह्या टॉपिकमध्ये भयानक प्रूफ्स आहेत, भयानक मॅथमॅटिक्स आहे. सो जे नीटवाले असतील त्यांना थोडंसं अवघड जाईल, पण थोडंसं बेअर करा या गोष्टीमध्ये. प्रॅक्टिस करा, इट विल कम. ओके, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बरं, असं झालंय का रे, तुम्ही तुमचा मित्र एखादा प्लास्टिक चेअरवर बसला आणि त्याला तुम्ही सडनली हात लावला, तुम्हाला करंट लागला, किंवा असंच एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या रेलिंगवर हात ठेवला आणि तुम्हाला सटकन करंट लागला. कधी झालंय असं? बऱ्याच जणांसोबत झाला असेल, करेक्ट आहे. तर त्याला म्हणतो आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर याचा वर्ड बघा काय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये दोन वर्ड्स आहेत, एक तुमचा इलेक्ट्रो, दुसरा तुमचा स्टॅटिक्स. इलेक्ट्रोचा मिनिंग आहे इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज. आणि स्टॅटिक म्हणजे काय? ऍट रेस्ट. तर बेसिकली इलेक्ट्रिक चार्ज ऍट रेस्ट याची स्टडी आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये करणार आहोत. वेगवेगळ्या केसेस आहेत, त्या आपण टप्प्याटप्प्याने घेऊया. तर सगळ्यात पहिले बेसिक म्हणजे काय, या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण चार्जला त्याला रेस्ट. कारण चार्ज मूव्ह झाला म्हणजे काय क्रिएट झाला, आपल्याकडे करंट क्रिएट झाला. ओके, तर इलेक्ट्रिक चार्ज. तर बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज वर आपण डिस्कस करूया. काही जास्त नाही, थोडा 2 मिनिटांमध्ये. इलेक्ट्रिक चार्ज. तर व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज? तर बेसिकली बघा, इलेक्ट्रिक चार्जच्या मध्ये काय हे मला माहित नाही, कोणालाच माहित नाही. सो ज्या गोष्टीच्या मध्ये काय आपल्याला माहित नाही त्याला आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. त्याला काय म्हणतो आपण, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. याचा मिनिंग काय, याच्या मध्ये काय हे आपल्याला माहित नाही. सो दॅट्स द इररिलेव्हंट क्वेश्चन. सो त्याला आपण काय म्हणलं, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. इट्स अ फायनल प्रॉपर्टी. म्हणजे एकदम कमी कमी कर केल्यानंतर ही शेवटची प्रॉपर्टी, त्याला काय म्हणतो आपण, इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. तर त्याचं जनरली डिनोट त्याला क्यूनी, स्मॉल क्यू किंवा कॅपिटल क्यूनी करतात. ओके, त्याचं युनिट जे आहे, द युनिट इज कुलम. याला सी न डिनोट करतात. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून काय, याच्यामध्ये ते दोन टाईपचे असतात, आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि जे काही चार्ज म्हणजे काय, तो न्यूट्रल चार्ज. सो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. युनिट काय, कुलम. MLT फॉर्म आपण नंतर शिकवायचं. ठीक आहे. इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे क्यू आणि क्यू त्याला आपण डिनोट करतो. हे बेसिक गोष्ट याच्यामध्ये. सो नाव सगळ्यात पहिले आता एवढं बघा की चार्ज सगळ्यात छोटा चार्ज, याला आपण म्हणायचं टायटल टाकूयाचं आपण, क्वांटायझेशन. क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. क्वांटाइज म्हणजे काय, क्वांटा म्हणजे छोटे छोटे पार्टिकल. तर सगळ्यात छोटा जो चार्ज आपल्याकडे, इंडिपेंडंट चार्ज, जो कोणावरही डिपेंडंट नाहीये, तो असतो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. तुम्हाला माहिती असेल व्हॅल्यू, करेक्ट आहे, गुड, शाबास, एक्झॅक्टली 1.6 10⁻⁻19 कूलम. सो दिस इज द चार्ज which is the lowest independent charge that is exists in the nature. Okay, so that means याच्यापेक्षा खालचा चार्ज पॉसिबल आहे का? नाही. याच्यापेक्षा वरचे पण चार्जेस पॉसिबल आहेत, पण ते कसे पाहिजेत, या इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या मल्टिपल पाहिजेत. म्हणजे की समजा लेट्स से मी एक चार्ज म्हणलाय क्यू, तो काय पॉसिबल आहे बेटा, इट इज 2 into e पॉसिबल आहे, प्लस ऑर मायनस 2e पॉसिबल आहे. इट कॅन बी प्लस ऑर मायनस 3, इट कॅन बी प्लस ऑर मायनस 4e, but it can never be plus or minus 4.5 times c. हा जो 4.5 times c, it is not possible. आपला कसा पाहिजे ऑलवेज, इलेक्ट्रॉन आणि सॉरी चार्ज कसा पाहिजे आपला ऑलवेज, हा पाहिजे एका इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या इंटिग्रल मल्टिपल. म्हणजे n इज इक्वल टू काय, इंटिजर. प्लस ऑर मायनस n ला इंटिजर म्हणूया. व्हॉट इज इंटिजर? इंटिजर नथिंग बट काय, 0 प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 प्लस ऑर मायनस अप टू पर्यंत इन्फिनिटी पर्यंत. हे सगळे काय आहेत आपले, इंटिजर फॉर्म आहेत. बरोबर आहे. तर तुमचा चार्ज हा पॉसिबल आहे का? नो, दिस इज नॉट पॉसिबल. कारण का, हा 4.5 इंटिजर आहे का? नो, इट्स अ रॅशनल नंबर. सो दॅट्स वाय
Q इज इक्वल टू 4.5 टाइम्स E इज पॉसिबल आहे का नाही. सो कोणते चार्ज पॉसिबल आपल्याकडे आहेत. Q इज इक्वल टू N. N म्हणजे काय इंटिजर, E म्हणजे काय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके ठीक आहे. तर हा झाला क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. सगळ्यात बेसिक चार्ज कोणता आहे आपला. द मोस्ट बेसिक इंडिपेंडंट चार्ज इज व्हॉट चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. त्यानंतरचा पॉइंट आपण शिकूया बेटा. त्यामध्ये स्टार्टिंग बेसिक आहे त्यामुळे आपण थोडंसं स्पीड मध्ये घेऊ. याची एवढी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त डीप मध्ये गरज नाही. कन्झर्वेशन ऑफ चार्ज. सो बेसिकली कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सगळ्यांनी ऐकलंय बरोबर आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. सो याच्यामध्ये पण सेमच गोष्ट आहे. पण केस काय याच्यामध्ये मेन कंडिशन आहे इन अँड आयसोलेटेड सिस्टीम किंवा आयसोलेटेड बॉडी का किंवा सिस्टीम. कशी पाहिजे सिस्टीम आयसोलेटेड पाहिजे म्हणजे ती दुसऱ्यांवर डिपेंडंट नको, ते दुसऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट नको. समजा लेट्स से अशी बॉडी घेतलेली आहे. याच्यावर समजा हा चार्ज आहे 1 कुलमचा, इकडे चार्ज आहे 2 कुलमचा, इकडे आहे -3 कुलम, इकडे आहे -4 कुलम. बॉडी कशी आहे आयसोलेटेड आहे म्हणजे दुसऱ्यांच्या कोणाच्याही कॉन्टॅक्ट मध्ये आहे का नाही. या सिस्टीमच्या किंवा या बाउंड्री मध्ये मी असे चार चार्ज ठेवलेत. तर टोटल चार्ज काय आहे बेटा 1 + 2 किती 3, 3 - 3 कटला. सो ओव्हरऑल चार्ज काय आपल्याकडे. सो या पूर्ण बॉडीचा चार्ज -4 कुलम आहे. लेट्स से समहाउ इंटर काहीतरी झालं आणि असे चार्ज झाले 1 -2 -3. आता हे पॉसिबल आहे का. हे पॉसिबल आहे का मला सांगा. आता बघा चार्ज किती झाले बेटा आपल्याकडे. इथं ओव्हरऑल चार्ज होता आपला -4 कुलम. इकडचा ओव्हरऑल चार्ज बघा काय 1 -3 किती त्याला -2 किती आपल्याकडे -4 कुलम. सो करेक्ट आहे. सो टोटल चार्ज इकडे पण किती आहे -4 कुलम आहे, इकडे पण किती आहे -4 कुलम आहे. याचा मिनिंग काय हे पॉसिबल आहे कारण का बॉडी मधला टोटल चार्ज काय असतो ऑलवेज कॉन्स्टंट असतो. इट विल नेव्हर चेंज. ओके सो दिस वॉज ऑल अबाउट कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया दुसरा पॉइंट.